हॅलो, नमस्ते. मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण's रसोईमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत दही वडे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम मी इथे 2 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती मी चांगल्या पाण्यात आता 2 पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवून घेते आणि पाण्यामध्ये मी भिजत ठेवते. मी हे रात्री करतीये. रात्री मी हे भिजत ठेवते. आता सकाळी बघा हे मला नाश्त्याला दहीवडे करायचेत. तर मी आता हे जे उडीद डाळ आहे, हे मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक करून घेतली. अगदी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आता हे मी पेस्ट तर करून घेतली आहे. आता आपले दहीवडे एकदम मऊ आणि छान झाले पाहिजेत. म्हणजे असे हलके-फुलके झाले पाहिजेत. त्यासाठी आता आपण काय करणार आहोत, की ह्याला आहे ना फेटून घ्या. चांगल्या प्रकारे जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला फेटून घेता येईल हे पीठ, तेवढं फेटत राहा. हाताने जरी फेटलं तरी चालेल. हाताने चांगल्या प्रकारे फेटलं जातं. अगदी असं हलकं होऊ द्यात ते पीठ. ते माझं पीठ तर फेटून चांगलं हलकं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी काय करते, की चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा टाकते. बेकिंग सोड्याने आपले वडे चांगल्या प्रकारे फुलतात. आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यात तळण्यासाठी मी तेल ओततीये. आता हे तेल चांगल्या प्रकारे गरम झालंय, तर त्यात आपण वडे सोडूयात. आता मी हातानेच वडे सोडतीये. तुम्हाला जर पाहिजे असेल तर 2 चमचे घेऊन तुम्ही चमच्याने वडे सोडू शकता. तेलात टाकल्या वडे फुलून वर येतात. चांगल्या प्रकारे फुलतात. फुलले म्हणजे ह्याचा अर्थ आहे की आपले वडे छान खुसखुशीत आणि हलके-फुलके मऊसूत होणार आहेत. लगेच तेलामध्ये फुलले पाहिजेत. वडे तळायला जास्त वेळ लागत नाही. आता बघा हे वडे तळून तयार आहेत. आता मी हे काढून काय करते, एका पातेल्यात मी इकडे पाणी घेतलेलं आहे पातेलं भरून. त्यात काढल्या मी पाण्यामध्ये टाकतेय. हे पाण्यात तसेच राहू द्या. तोपर्यंत इकडे दुसरा घाणा आपण वड्यांचा करून घेऊया, तळून घेऊया. जसे वडे तळत जाल तसे ते पाण्यामध्ये सोडत जावा. जेवढे पाण्यामध्ये हे करा, म्हणजे दीप दीप मुरू द्यात त्याला. म्हणजे वडे चांगल्या प्रकारे आपल्याला खाण्यासाठी तयार होतील. आता इथे मी हिरव्या चटणीसाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडा आलं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सर्व मी मिक्सरमध्ये घेते आणि वरून मी थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकलंय त्यामध्ये. आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊयात. बस आपल्याला फिरवून घ्यायची आपली हिरवी ही तयार झाली. ही जी चिंचेची चटणी आहे मी ही आधी आत्ताच सुरुवातीलाच करून ठेवलेली होती. त्याचा रेसिपी मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर ही आपली चिंचेचं चटणी आहे. तर एका भांड्यात मी इथे दही घेतलेलं आहे. दही मी फ्रिजमध्ये ठेवून घेतलंय कारण गार दही छान लागतं. आता त्याच्यामध्ये मी पिठी साखर टाकतेय. गोडीनुसार पिठी साखर टाका. कारण गोड दही छान लागतं दहीवड्यांसाठी. तर त्याप्रमाणे मी इथे 4 ते 5 चमचे भरून पिठी साखर टाकलेली आहे आणि आता इथे मी हे सर्व साहित्य घेते. म्हणजे आपली हिरवी चटणी झाली, चिंचेची चटणी झाली आहे, दही झालं मेन. त्यानंतर मी लाल तिखट, आमचूर पावडर किंवा मग चाट मसाला घ्या आणि धने जिरे पावडर हे घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि माझ्याकडे बारीक शेव होती, तर ती शेव घेतली. ही झाली आपली तयारी. आता जे वडे मी पाण्यामध्ये टाकले होते, ते आपण चांगल्या प्रकारे दाबून, दोन्ही हातामध्ये घेऊन दाबून पिळून घ्या चांगले. पाणी त्यातनं काढून घ्या, निथळून घ्या. चला तर आता मग आपण वडे खायला घेऊयात. मी एका बाउलमध्ये आता मी 5 ते 6 वडे ठेवलेत. त्याच्यावर मी दही टाकतेय. दह्याच्या वर मग आता आपण काय करूयात, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, त्याच्याच बरोबर लाल तिखट, नंतर आमचूर पावडर आणि जिरे, धने जिरे पूड टाकते मी त्याच्यावर थोडंसं मीठ टाका, वरून शेव टाका
आणि सर्व्ह करा. बघा किती छान लागतात ते. की ट्राय करा अशा पद्धतीने.